सगळ्यामध्ये मोठा भाऊ म्हणून तुमची जबाबदारी पण तितकीच आहे ना, की महायुतीमधलं जे काही घरातलं भांडण आहे ते घरात राहावं, ते चव्हाट्यावर येऊ नये. दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा आपण मिटू शकत नाही हे हे जे महाराष्ट्रासमोर चाललंय, तुम्हाला वाटत नाही हे चुकीचं चाललंय? नाही, नाही. चुकीचा प्रश्न तुम्ही आता जर प्रत्येक ठिकाणी जर थोडं अॅनालिसिस केलं, हं, तर हे इश्यूज आहेत हे कॉन्स्टिट्युएन्सीशी रिलेटेड आहे. हे हं. काही फार मोठी महायुतीमध्ये असं फार मोठं अगदी काय रणक्रंदन चालू आहे वगैरे असं प्रोजेक्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ना, तसा नाहीये ते. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सीटवरती काय कोणाची काहीतरी क्लेम असेल, त्यांचा राहिला असेल, त्या पद्धतीने हे सगळं राजकारण सध्याचं चालू आहे बिकॉज दे आर लोकल बॉडी इलेक्शन्स. हं. आता ह्या पद्धतीने तुम्ही जर बघितलत ना, तर सगळं काही सगळीकडेच काय बाबा कुठेतरी बंडखोरी झालेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर कुठे उद्रेक होणार आहे, असं काही कुठे दिसत नाही विलासजी. बरं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी कुरबुर अशी तशी होत राहते आणि ती मला वाटतं आज ना उद्या, उद्या ना परवा 4 तारखेला जेव्हा तुम्ही चित्र स्पष्ट होईल, त्या दिवशी सर्व महायुतीचे नेते बसून एकत्र ठरवतील आणि परत महायुती परत भक्कम राहील हे माझं तेच म्हणणं राहील तुम्हाला. बरं, ठीक आहे. महायुती भक्कम राहील, पण 2029ला तुमचं स्वप्न साकार होईल का? गेली अनेक दशकं तुम्ही स्वप्न पाहताय. शतप्रतिशत भाजप. तुम्ही अगदी काठावर पोहोचलात आत्ता. आता प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. अगदी आहेच. 100% मग त्याच्यावर वादच मग मग नाही. चुकीचं मग भाजप जर वाढत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? अजिबात नाही. मी तेच विचारतो 2029ला होईल का ते? आता ते कधी होईल हे काय हे मी सांगू शकत नाही. पण हं. पक्ष वाढवणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. नक्की. 100%. मग सुषमाताई, जर समजा त्यांनी त्यांच्या शतप्रतिशत भाजपसाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले आणि ते जर जात असतील पुढे, तर मग मित्रांना असं वाटणं स्वाभाविक आहे, की मग आपलं काय? मग अशा परिस्थितीत बाकी तुमच्या सगळ्या विरोधकांना असं वाटू शकतं, सगळे एकत्र येऊया. अंबादास दानवे म्हणतायत, की 2 शिवसेना एकत्र आल्या तर बरं होईल. नाही, खरं तर म्हणजे जे कुटुंब विखुरलेलं आहे ते कुटुंब एकत्र यावं असं कुणालाही वाटेल. ते वाटणं काही म्हणजे त्याच्यात काही गैर नाहीये. मात्र मगाशी जे काही जोशीजी सांगत होते किंवा त्याच्यावरती श्रीमंत माने सर बोलत होते, की नाही याला काही गांभीर्याने घ्यायची गरज नाही. पण मला माने सर ज्येष्ठ आहेत, तर तरीही मी सांगितलं पाहिजे, की सर ह्यांनी किती लोकल बॉडी वगैरे काही जरी म्हटलं, तरी जेव्हा जेव्हा द्यायची वेळ येते म्हणजे भाजपा राष्ट्रवादीच्या किंवा शिंदे सेनेच्या मदतीने सगळं काही मिळवू पाहते. स्वतःची इथली मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि केंद्रातली पंतप्रधान पदाची खुर्ची टिकवू पाहते. पण आपल्या सत्तेतला वाटा द्यायचा म्हटलं, की मग मात्र भाजपा सगळं तूप आपल्या पोळीवर ओढू पाहते आणि हे इतकं आपण जे म्हणतो इतकं कॅज्युअली नक्कीच नाही. कारण सगळ्यांनी बघितलंय, की मागच्या महापालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला महेश लांडगेंनी दिवंगत अजितदादांच्यावर किती खालच्या पातळीला जाऊन टीका केली. ठाण्यामध्ये गणेश नाईकांचं आणि एकूण असलेलं जे वैर आहे शिंदे आणि या सगळ्या लोकांचं, हे वैर अजिबात लपलेलं नाही. अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठलेले लोक आहेत. आणि तटकरेंच्या बद्दल मी जसं म्हटलं, की तटकरेंना आपली पोरगी पण मंत्री व्हावीशी वाटते, आपला पोरगा पण आमदार व्हावासा वाटतोय. गेला बाजार काही अजून जागा रिकाम्या असतील, तर तटकरे त्यांच्या घरातल्या कामवाल्यांना सुद्धा वेगवेगळ्या कमिट्यांवर घेतील. सगळं तूप त्यांना आपल्याच पोळीवर ओढून घ्यायचं आहे. हे सगळं चालू असताना भाजप मात्र प्रत्येकाला अक्षरशः खेळवत राहते आणि हे खेळवणं स्पष्टपणाने आज अब्दुल सत्तार यांनी मान्य केलं. उलट मला वाटतंय सगळ्या शिंदे सेनेने अब्दुल सत्तारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जर खरंच वंदनीय बाळासाहेबांचा तो स्वाभिमान, तो सन्मान असेल, तर ताकदीने अब्दुल सत्तारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि सुनील तटकरेंसारखे लोक जे स्वतःच्याच पोळीवर तूप ओढू पाहतायत, मला महेंद्र दळवींची एक भूमिका निश्चित पटते, की कुणी ना कुणी फॉर्म भरणं गरजेचं होतं. तो फॉर्म भरला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय तटकरेंना शह कोणी देत नाही. तटकरे जे स्वतःला मही यहाँ का आपणही चित्तर का खुदा है या भावनेने जे वागतायत, त्याला कोणीतरी ललकारणं गरजेचं होतं. या अर्थाने जर महेंद्र दळवींनी ते ललकारलं असेल, तर बाळासाहेबांचा शिलेदार आणि पठ्ठ्या म्हणून आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. पण हे सगळं भांडण मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कसं सोडवणार, की फडणवीस एकीकडे शिंदेंना पण गोंजारणार, दुसरीकडे तिकडे तटकरेंना पण चुचकरत राहणार आणि स्वतःची पोळी मात्र भाजून घेत राहणार. असं फडणवीस किती दिवस खेळणार, हा खरा मुद्दा आहे. ठीक आहे. अ, एक छोटीशी कमेंट घेतो आता सगळ्यांची. डॉक्टर विवेक कोरडे आपल्यासोबत आहेत. विवेकजी, तुम्हाला हे स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं तात्कालिक हे पेल्यातलं वादळ वाटतं,
की ह्या वादळाची व्याप्ती चक्रीवादळात सुद्धा होऊ शकते भविष्यामध्ये? काय वाटतं, तुमचं काय मत आहे? आहे पेल्यातलं वादळ बिगळ काही नाहीये. हम्म. ही जो एक सत्ता संघर्ष आहे, त्या सत्ता संघर्षामध्ये आमचाच पक्ष मोठा झाला पाहिजे ही जी प्रत्येकाची जिद्द आहे, त्या जिद्दीतून हे होत आहे. आणि हे जे काही एकत्र आलेले आहेत ते मी पहिले आधीच म्हटल्याप्रमाणे हे काय महाराष्ट्रासाठी किंवा हिंदुत्वासाठी वगैरे काही एकत्र आलेले नाहीयेत. त्यांच्याकडे असलेली धनसंपदा सांभाळून ठेवण्यासाठी आणि सत्तेतून ती आणखीन वाढवण्यासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. आणि जोपर्यंत प्रश्न आहे आघाडीचा इथे, जोपर्यंत संविधानावर विश्वास असणारा पक्ष आमच्याबरोबर असेल तोपर्यंत आम्ही त्या पक्षाबरोबर राहू. बर, माने सरांना एक शेवटची कमेंट मला विचारायची आहे. माने सर, आता सद्यस्थितीमध्ये ज्या निवडणुका झाल्या गेल्या काही वर्षातल्या, ह्या निवडणुकांमध्ये फ्रेंडली फाईट्स नावाचं एक खूप गोंडस नाव समोर आणलं गेलं. पण ही फ्रेंडली फाईट एक प्रकारे ताकद आजमावण्याची ही काय म्हणतात त्याला, ती लिटमस टेस्ट होती. अशा परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्ष जे दोन आहेत ते आपापले गड राखण्याचा प्रयत्न करतायत आणि भाजपला ते गड काबीज केल्याशिवाय 100% पूर्ण करता येणार नाही. हे दोन प्रवाह जे आहेत तिथं ही नौका अशी दोलायमान होती का महायुतीची? त्याने ही जी फ्रेंडली फाईट नावाचा जो प्रकार आहे ना, तो ऍक्च्युअली अपोजिशनची स्पेस ऑक्युपाय करणारा प्रकार आहे. म्हणजे आता या चर्चेमध्ये मगाशी सुषमाताई म्हणाल्या किंवा डॉक्टर कोरडे साहेब म्हणाले त्याप्रमाणे हे महायुतीतलं भांडण हे किती आनंददायी जरी असलं तरी त्याचा अंतिम रिझल्ट काय असणार आहे, तर तो अंतिम रिझल्ट आता मगाशी घराणेशाहीवरती चर्चा झाली. तटकरेंच्या घराणेशाहीबद्दल बोललं गेलं, पण मग असंच घराणेशाही मग दराडेंच्या घराणेशाहीबद्दल का बोलत नाहीत? कारण ते एकाच घरामध्ये दोन आमदार ऑलरेडी आहेत ना. असं बरेच ठिकाणी. आणि तुम्ही सगळी यादी पहा, त्याच्यामध्ये हे जे आपापले किल्ले राखून ठेवण्याचे जे सगळे प्रयत्न होत आहेत ना, ते प्रामुख्यानं घराण्याचेच किल्ले आहेत ते, आणि ते राखून ठेवायचे प्रयत्न होत आहेत. हा यातला एक भाग. दुसरा भाग असा आहे, खरं तर याच्यावर खूप गंभीर चर्चा व्हायला पाहिजे की महायुतीनं आता जे उमेदवार दिलेले आहेत, विशेषतः भाजपने जे उमेदवार दिलेले आहेत, तर ती यादी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं ना, काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेले किती जणांना उमेदवारी दिलाय. मग निष्ठावंतांचं काय? तर म्हणजे जे प्रचलित प्रवाह जो असेल तो प्रवाह स्ट्रेंथन करत जायचं, आपापली सत्ता कायम ठेवायची. आणि हे करताना अशा वेळेला आपसात भांडायचं की ज्या वेळेला अपोजिशनला काही स्पेस घेण्याची संधी आहे, आणि मग ते आपसातच भांडणाने ती अपोजिशनची स्पेस ऑक्युपाय होते. आनंद वाटतो महायुतीतल्या, म्हणजे सुषमाताई असू द्यात किंवा कोरडे साहेब असू द्यात, महायुतीतल्या भांडणाचा आनंद वाटणं ठीक आहे, परंतु महाविकास आघाडीची जागा ही अपोजिशन मधली जी आहे ती घेतली जाते या भांडणामधून, हे अधिक गंभीर आहे ना. ठीक आहे, म्हणजे